Hi, myself Mr. Vinod Ainor, Mahatma Gandhi Vidya Mandir, MSc Arts, Science and Commerce College, Malegaon Camp, Jilla, Nasik. Department of Chemistry, Class TYBC, Chemistry, Semester 4th, Subject Analytical Chemistry, Paper 4th, Term 2nd, Chapter Chromatography. फर्स्ट टॉपिक आहे इंट्रोडक्शन ऑफ क्रोमॅटोग्राफी. तर पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघू. क्रोमॅटोग्राफी इज अन ॲनालिटिकल टेक्निक ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ कंपोनंट्स ऑफ मिक्सचर. म्हणजे जे मिक्सचर घेतलेलं असेल त्या मिक्सचरमधून आपण कंपोनंट हे सेपरेट करत असतो. सेपरेट केल्यानंतर त्याची प्युरिटी आणि आयडेंटिफिकेशन बघत असतो. त्याला आपण क्रोमॅटोग्राफी असं म्हणतो. क्रोमॅटोग्राफी वॉज इन्व्हेंटेड बाय रशियन बोटॅनिस्ट मिकेल स्वेट इन 1906. क्रोमॅटोग्राफीचा शोध रशियन बोटॅनिस्ट जे आहेत मिकेल स्वेट यांनी 1906 साली लावला. ही यूज दिस टेक्निक टू सेपरेट व्हॅरियस प्लांट पिगमेंट्स बाय पासिंग सोल्युशन ऑफ देम थ्रू ग्लास कॉलम्स पॅक विथ फाईनली डिवायडेड कॅल्शियम कार्बोनेट. आपण ह्या टेक्निकमध्ये जे प्लांट पिगमेंट्स वेगवेगळे प्लांट पिगमेंट्स असतात ते सेपरेट करतो. त्याच्यामध्ये सोल्युशन आपण पास करत असतो ग्लास कॉलमच्या सहाय्याने. ती पॅक कॉलम असते त्याच्यामध्ये फाईनली डिवायडेड कॅल्शियम कार्बोनेट आपण वापरतो. द सेपरेटेड स्पेसिस अपियर ॲज कलर बँड्स ऑन द कॉलम. आणि ज्या सेपरेट स्पेसिस तयार होतात त्याच्यामध्ये आपल्याला कलर बँड्स बघायला मिळतात कॉलममध्ये. विच अकाउंट फॉर द नेम चूज द मेथड. आणि ते आपण ह्या मेथडच्या सहाय्याने सांगतो. ग्रीक वर्ड आहे क्रोमा मीन्स कलर, ग्राफिन मीन टू राईट. क्रोमॅटोग्राफी ग्रीक वर्ड आहे कलर रायटिंग. नेक्स्ट पॉईंट आहे फेजेस इन क्रोमॅटोग्राफी. द टेक्निक ऑफ क्रोमॅटोग्राफी इन्व्हॉल्व्स टू फेजेस इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. क्रोमॅटोग्राफीचे दोन फेज असतात, दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. फर्स्ट फेज आहे स्टेशनरी फेज, सेकंड आहे मोबाईल फेज. आता स्टेशनरी फेज काय बघा. द स्टेशनरी फेज इन क्रोमॅटोग्राफी इज अ फेज दॅट इज फिक्स इन प्लेस आयदर इन अ कॉलम ऑर प्लेनर सरफेस. स्टेशनरी फेज हा कॉन्स्टंट असतो, फिक्स असतो. एक तर मग तो कॉलममध्ये असेल किंवा प्लेन सरफेसवरती जरी असेल तरी तो कसा असतो, स्टेशनरी असतो. द स्टेशनरी फेज इज युजली फाईनली डिवायडेड सॉलिड ऑर थिन लेअर ऑफ लिक्विड सपोर्टेड ऑन फायनली डिवायडेड सॉलिड. स्टेशनरी फेजमध्ये आपण फाईनली डिवायडेड सॉलिड किंवा थिन लेअर ऑफ लिक्विड हे सपोर्ट म्हणून वापरत असतो, सॉलिड सपोर्ट म्हणून. नेक्स्ट आहे मॉलिक्युलर मोबाईल फेज. द मोबाईल फेज इन क्रोमॅटोग्राफी इज अ फेज दॅट ऑल्सो कॉल्ड ॲज मूव्हिंग फेज. मोबाईल फेजला आपण मूव्हिंग फेज असं सुद्धा म्हणतो. दॅट मूव्ज ओव्हर थ्रू द स्टेशनरी फेज कॅरिंग द ॲनालाइट विथ इट. म्हणजे स्टेशनरी फेजमधून तो काय होत असतो, मूव्ह होतो, म्हणून त्याला मोबाईल फेज किंवा मूव्हिंग फेज म्हणतो. द मोबाईल फेज मे बी लिक्विड ऑर गॅस. आणि मोबाईल फेज हे लिक्विड आणि गॅस असतात. क्रोमॅटोग्राफी इज अ टेक्निक इन विच द कंपोनंट ऑफ मिक्सचर आर सेपरेटेड बेस्ड अपॉन द रेट्स ॲट विच दे आर कॅरीड थ्रू अ स्टेशनरी फेज बाय गॅसेस ऑर लिक्विड मोबाईल फेज. क्रोमॅटोग्राफी या टेक्निकमध्ये आपण जे मिक्सचर असेल त्या मिक्सचरमधून कंपोनंट हे सेपरेट करत असतो. सेपरेट करण्यासाठी त्याला लागणारा जो रेट आहे तो आपण तिथं सांगत असतो. मग त्याच्यामध्ये आपण स्टेशनरी फेज असेल, नंतर गॅसेस किंवा लिक्विड मोबाईल फेज आपण वापरत असतो. नेक्स्ट पॉईंट आहे प्रिन्सिपल ऑफ क्रोमॅटोग्राफिक सेपरेशन. आता प्रिन्सिपल बघायचे आपल्याला क्रोमॅटोग्राफिक सेपरेशनचे. इन क्रोमॅटोग्राफी द मिक्सचर टू बी सेपरेटेड इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ द स्टेशनरी फेज अँड मोबाईल फेज. क्रोमॅटोग्राफीचं जे मिक्सचर आपण सेपरेट करत असतो तर त्याच्यामध्ये स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. द मोबाईल फेज फ्लो ऑफ लिक्विड ऑर गॅस इज अलाउड टू मूव्ह ओव्हर द स्टेशनरी फेज. आणि जो मोबाईल फेज असतो त्याला आपण फ्लो ऑफ लिक्विड किंवा गॅस म्हणत असतो आणि तो त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो आणि तो काय होत असतो, स्टेशनरी फेजपासून मोबाईल फेज हा सेपरेट होतो किंवा मूव्ह होत असतो. द मोबाईल फेज ॲक्ट्स ॲज ड्रायव्हिंग फोर्स अँड सेट्स द कंपोनंट इन मोशन. आणि मोबाईल फेज हा ड्रायव्हिंग फोर्स म्हणून सुद्धा ओळखला जातो. तो काय होत असतो, त्या कंपोनंटमधून सेट्स होतो आणि मोशन होतो, म्हणजे त्याला गती मिळत होतो, सेपरेट होत असतो. द स्टेशनरी फेज प्रोव्हाइड्स रिटार्डेशन फोर्स. स्टेशनरी फेजला आपण रिटार्डिंग फोर्स म्हणतो किंवा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणतो. द रिटार्डेशन टेक्स प्लेस आयदर बाय डिस्ट्रीब्युशन ऑफ कंपोनंट्स बिटवीन द गॅस, लिक्विड ऑर
लिक्विड और ॲडसॉर्प्शन ऑफ द कंपोनंट ऑन द सॉलिड स्टेशनरी फेज. आणि जो रिटार्डेशन तिथं तयार होतो मग त्याच्यामध्ये एक तर ते डिस्ट्रीब्युशन ऑफ कंपोनंट्स असतील, कशामध्ये गॅस लिक्विड असेल, लिक्विड असेल, ॲडसॉर्प्शन ऑफ द कंपोनंट असतील सॉलिडचे, त्याला आपण स्टेशनरी फेज म्हणतो. डिफरंट कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर डिफर इन देअर ॲडसॉर्प्शन. आणि डिफरंट कंपोनंट असतील त्या मिक्सचरमध्ये तर त्यांचा ॲडसॉर्प्शनसुद्धा डिफरंट असतं. डिसॉर्प्शन बिहेवियर ऑर डिस्ट्रीब्युटिंग बिहेवियर अँड देअरफॉर रिटार्डेड टू डिफरंट एक्सटेंट. आणि मग जे डिसॉर्प्शन बिहेवियर असेल किंवा डिस्ट्रीब्युटिंग बिहेवियर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला रिटार्डेड ऑफ डिफरंट एक्सटेंट आपल्याला तिथं बघायला मिळतं. इन दिस वे these small differences multiplied several times leading to an easy and clear separation of components of mixture. आणि हा जर वे बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला स्मॉल डिफरन्सेस आणि मल्टिपल टाइम्स आपण त्याचं काय करत असतो, इझिली क्लीन करत असतो, सेपरेशन करत असतो त्या कंपोनंटचं त्या मिक्सचरमधून. नेक्स्ट पॉईंट आहे ॲडव्हान्टेजेस अँड ड्रॉबॅक्स ऑफ क्रोमॅटोग्राफिक मेथड. फर्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस. The components which show great similarity in physical and chemical properties can be separated and identified by the technique of chromatography. आणि जे कंपोनंट्स आपण घेत असतो त्याची जी सिमिलॅरिटी बघितली तर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आपण काय करत असतो, आधी सेपरेट करत असतो. सेपरेट केल्यानंतर आपण ते आयडेंटिफाईड करतो, त्याला आपण क्रोमॅटोग्राफी म्हणतो. द टेक्निक ऑफ क्रोमॅटोग्राफी इज एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह. आणि क्रोमॅटोग्राफी ही टेक्निक आहे सेन्सिटिव्ह आहे हायली. इवन लिटिल अमाऊंट ऑफ कॅन बी डिटेक्टेड बाय कॉमन रिएजंट. आणि त्याच्यामध्ये आपण स्मॉल क्वांटिटीमध्ये जरी सॅम्पल घेतलं तरी आपण त्याचं डिटेक्शन करू शकतो कॉमन रिएजंटने. द ॲपरेटस रिक्वायर इन द एक्सपेरिमेंट ऑफ क्रोमॅटोग्राफी इज व्हेरी सिम्पल. आणि ह्याच्यामध्ये जे आपण क्रोमॅटोग्राफीमध्ये जर ॲपरेटस बघितले तर त्याच्यासाठी ॲपरेटस हे साधे ॲपरेटस आपण तिथं वापरू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे ड्रॉबॅक्स. दीज मेथड्स आर जनरली इनकम्प्लीट रिव्हर्सिबल रिझल्टिंग इन पुअर सेपरेशन अँड इनकम्प्लीट रिकव्हरी ऑफ सोल्यूट्स. ड्रॉबॅक असा आहे ह्या मेथडचा की ह्याच्यामध्ये आपण जे सॅम्पल घेत असतो तर ही तिथं आपल्याला जी रिॲक्शन मिळते रिव्हर्सिबल रिॲक्शन ही पूर्णपणे कंप्लीट होत नाही. आणि त्याच्यामध्ये जे सेपरेशन आपण बघतो ते कमी प्रमाणात असेल. म्हणजेच ती जी रिॲक्शन आहे ती काय होते, म्हणजे त्याच्यामध्ये जे सोल्यूट आपण वापरतो तर ती रिॲक्शन झाल्यानंतर ते आपल्याला जसेच्या तसे रिकवरमध्ये मिळत नाही, म्हणजे इनकम्प्लीट रिॲक्शन आपल्याला तिथं बघायला मिळते. ॲडसॉर्प्शन इन क्रोमॅटोग्राफी इज डिपेंड अपॉन द फिजिकल स्टेट ऑफ द ॲडसॉर्बेंट मटेरियल विथ युनिफॉर्म प्रॉपर्टीज. म्हणजे ॲडसॉर्प्शन जर बघितलं आपण क्रोमॅटोग्राफीमध्ये तर ते कशावरती डिपेंड असतं, फिजिकल स्टेट. आणि जे ॲडसॉर्बेंट मटेरियल असेल आणि त्याचे विथ युनिफॉर्म प्रॉपर्टीज, आणि ते जे ॲडसॉर्बेंट मटेरियल असेल त्याची प्रॉपर्टीज ही युनिफॉर्म प्रॉपर्टीज असेल, सेम प्रॉपर्टीज तिथं असते. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लाईक अँड सबस्क्राईब आवर चॅनल.